जिल्ह्यात पाहिलं तर सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य आहे. मग ते नॅशनल हायवे धुळे ते जळगाव असेल का एखादा त्या संदर्भामध्ये ग्रामीण रस्ता असेल, जिल्हा परिषदेचे रस्ते असेल, ते तर असले नसल्यासारखे झाले. मला माहिती आहे की नाळगावला उड्डाण पुलावरचं मी पाहिलं तर गेले 2 वर्ष मी भांडतोय की याच्यावर खड्डे पडले, गड्डे पडले, वाहतुकी शेवटी तर बंद करावा लागला. म्हणजे अनेक ठिकाणी जर पाहिलं तर वाहतुकीस खड्ड्यांमुळे रस्ते बंद करावे लागले अशी स्थिती आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये सुदैवाने 3 मंत्री आहे, पण तिन्ही मंत्री या खड्ड्यामधनं प्रवास करतात, पण ते खड्डे बुजण्यासाठी बाकी काही प्रयत्न करत नाही. माझी विनंती आहे की खड्ड्यांमुळे जे अपघात झाले, अनेक लोक मृत्यू पावले, एकतर काय की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे आणि तातडीनं सरकारच्या माध्यमातून हे रस्ते जे आहेत ते नीटनेटके करण्यासाठी प्राधान्यानं पावलं उचलले गेले पाहिजेत. जळगावच्या महामार्ग जो गेला त्याच्यात एकाच दिवशी 3 अपघात झाले, 3 एकांचा मृत्यू झाला. त्यानंतर लोकांनी जळगाव महामार्ग जो गेलेला मुंबई नागपूर हायवे या मार्गावर बघायला गेलं तर मृत्यूंची संख्या सातत्यानं वाढते, लोकांना जीव मुठीत घेऊन घ्यावं लागतं. जळगाव धुळे महामार्ग नॅशनल हायवे क्रमांक 6 ह्याच्यावर आतापर्यंत जे अपघात झाले त्या अपघातामध्ये 15 ते 16 व्यक्ती अलीकडेच मरण पावले. दररोज अपघाताची मालिका आहे ती काही थांबत नाही आहे आणि हे निव्वळ खड्ड्यांमुळे होऊन राहिला आहे. रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला. एकतर त्या रस्त्याचं टेंडर देत असताना फार मोठ्या प्रमाणावर त्याने उशीर केला अशी तक्रार पूर्वीपासूनच होती आणि मला असं वाटतं की तातडीने हे रस्ते दुरुस्त करा ना. किती लोकांचे जीव तुम्ही घेणार आहात, किती लोकांना तुम्ही अशा रीतीने छळणार आहात. सरकार एका बाजूला सर्व बाजूला कुठे लाडके बहीण, कुठे लखपती दिदी होतं आणि इकडे बघावं लाडके बहीण योजनेसाठी तुम्ही 46,000 कोटी रुपये खर्च करायला तयार आहे, पण खड्डे भरायला काही हजार कोटी रुपये खर्च करायला तुम्ही तयार नाही. नवीन रस्ते करावे आणि तातडीनं अपघातमुक्त अशा स्वरूपाचे रस्ते व्हावेत अशी मी विनंती करतो. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आणि तसं पाहिलं तर माध्यमिक शाळा ज्या अनुदानित आहे त्यांच्याहीमध्ये शिक्षकांची संख्या फार कमी आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तर अलीकडच्या कालखंडात पाहिलं तर जवळपास 4-5 वर्षापासून भरतीच झाली नाही. भरती भरण्याच्या संदर्भात CET करा, मग त्याच्यामधून आणखी काही सिलेक्ट करतील अशा स्वरूपाची सूचना आली होती. परंतु अनेक शिक्षक जे आहे काहींनी CET केली, काहींनी त्याच्या तत्सम परीक्षा पास केलेल्या आहे, परंतु ह्यांना अद्याप तो कॉल न आल्यामुळे ते बेकार आहे. आणि इकडच्या बाजूला पाहिलं तर 1 शिक्षकी शाळा झाली आहे, 2 शिक्षकी शाळा झालेल्या आहे. शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर परिणाम होतो. आज शिक्षक दिन आहे. किमान सरकारला माझी विनंती आहे की आता या ठिकाणी तुम्ही माध्यमिक शाळांना पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरण्याची परवानगी दिली, पण ती पुरेशी नाही आहे, सर्व नाही आहे. आणि जिल्हा परिषदेच्या शाळांना तर अजून प्रक्रिया सुरू केलेली नाही आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया ताबडतोब सुरू करावी. जिल्हा परिषदेच्या शाळांमधले शिक्षक हे 100% भरण्यात यावे. शिक्षकांनाही न्याय मिळेल आणि शिक्षक दिनाच्या निमित्तानं याची पूर्तताही होईल. महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय वाईट आहे. ओला दुष्काळाची परिस्थिती पाहिली, मात्र सत्ताधारी आपल्या सत्तेच्या किंवा इतर कामामध्ये व्यस्त आहेत. शेतकरी मात्र भरडले जातात. जळगाव जिल्ह्याची परिस्थिती जर पाहिली तर अति पावसाळा या ठिकाणी काही ठिकाणी झालेला आहे. 65 mm वर, काही ठिकाणी 55 याच्यावर या ठिकाणी पाऊस पडलेला असल्यामुळे शेतीमध्ये गुडघाभर पाणी आहे, काही ठिकाणी तर त्याच्याही वर पाणी आहे आणि सातत्यानं पाऊस पडत राहिल्यामुळे पिकांना सड लागलेली आहे, पिकांना मर लागलेली आहे. हातात आलेलं पीक आता गेलेलं आहे अशी स्थिती आज आहे. जळगाव जिल्ह्याला 3 मंत्री आहे, पण अजूनपर्यंत यांचे पंचनामे करणं किंवा आपल्या ओला दुष्काळ जाहीर करणं याबाबत बाकी काही हालचाल दिसत नाही आहे. माझी विनंती राहणार आहे तिघे मंत्र्यांना किंवा माननीय मुख्यमंत्र्यांना की जळगाव जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आणि या दुष्काळाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्यात यावी. CBIने अनिल देशमुखांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो जळगावच्या निंबोऱ्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. त्याच प्रकरणात आता अनिल देशमुखांविरुद्ध CBIने गुन्हा दाखल केलेला आहे. राजकीय दृष्टीनं सारं प्रेरित असलेलं हे प्रकरण दिसतं आहे. त्याने सांगितल्यावरून, ह्याने सांगितल्यावरून अशा स्वरूपाचे जर गुन्हे दाखल होत असतील आणि गृहमंत्र्यासारख्या ह्याच्याकडनं होत असतील तर हे मला वाटतं विश्वास न ठेवण्यासारखं आहे. ह्यामध्ये गिरीश महाजन म्हणतात की नाथाभाऊंनी म्हणजे एकनाथ खडसेंनी दबाव आणला
आणि मग शरद पवारांकडे गेले. शरद पवारांनी दबाव आणला. हे सगळ्या कपोकल्पित गोष्टी आहे. याच्याशी आमचा काही दुरान्वय संबंध नाही. सर्व राजकीय दृष्टिकोनातून हे चर्चा सुरू आहे. ते म्हणतात की भाऊ अनिल देशमुखांनी मला स्वतः सांगितलं होतं की खडसे पवारांच्या भेटी घेत होते. खडसेंचा आणि पवारांचा माझ्यावर दडपण होतं. तुम्ही पवारांना जाऊन भेटा असं अनिल देशमुख मला स्वतः म्हणाले, असं गिरीश महाजनांनी सांगितलं. मला नाही वाटत की अनिल देशमुख असं काही बोलले असतील, पण मी अनिल देशमुखांशी बोलून खात्री करून घेईल. काय चालेल. भाऊ, गृहमंत्री जे आहे ह्या कुठल्या तरी ह्या ह्या प्रक्रियेला आता उजाम देतात का? कारण की गृहमंत्री खाते हे भाजपाकडे आहे आणि भाजपा आता ह्या केसवर जास्त फोकस द्यायला तयार चाललेला आहे. गेल्या वेळी पण अनिल देशमुखांवर ईडीची कारवाई झाली. आता पुन्हा त्यांच्यावरच या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. अनिल देशमुख हे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये उभं राहण्याची तयारी करत आहे निवडणुकीमध्ये. मग निवडणुकीमध्ये एखादा प्रबळ उमेदवार आम्हाला नसावा म्हणून या ठिकाणी कदाचित उद्योग सुरू असतील आणि यामुळे अनिल देशमुखांना छळण्याचा प्रकार होत असेल. म्हणून अधिकारी होते, त्यांनी गुन्हे दाखल केले होते, छानबीन केली होती. वरिष्ठ पातळीचे ते अधिकारी असल्यानंतर मात्र त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आलेले, कुठलीही समिती न दाखल करता. नाही तर काय तपासांते जे काही सत्य आहे ते बाहेर येईल. ते 42 प्रकरणात जे छापे पडले होते भाऊ, त्याच्यातल्या अधिकारी IPS अधिकाऱ्यावर आज गुन्हा दाखल केलेला आहे पुण्यामध्ये. एखाद्या IPS अधिकाऱ्यावर अशा पद्धतीने त्याच्या तपासावर संशय व्यक्त करून गुन्हा दाखल केला जातोय. काय वाटतं तुम्हाला? हे बघा, राज्य बदलं की नियम बदलतात. त्यामुळे राजकारण असलं आणि राज्यकर्त्यांच्या हातामध्ये सत्ता असली की काही होऊ शकतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.